एक थीन लाईन आहे ज्या मुली स्टेज डान्सर आहेत आणि ह्या मुलींमध्ये. तर इतकी म्हणजे अमानुष वागणूक मिळणं एका स्त्रीला आणि आजच्याही काळात अजून तसंच आहे. मेकअपच्या मागे जर बघितलं तुम्ही, तिचा चेहरा जर बघितला तर सर तिचं इतका विषय खडतर आहे. मग ते एकतर कुठं गुन्हा दाखल करू शकत नाहीत किंवा काय नाही. त्यांचं सर कुणीच दखल घेत नाही. आज 2026 मध्ये हे तर मग जुन्या काळापासून चालतं. तिने मला विचारलं की तुला का करायचं आहे आमच्यासारखं. ज्या दिवशी आता 25-24 तारखेला आमचं शूट झालं जुलै, तर एक रात्री आधीपर्यंत सर आमच्याकडे पैसे हे जे तुम्ही दाखवलंय ते आम्ही भोगतोय अशा त्यांच्याकडनं आल्यावरती म्हटलं सर आपण जिंकलो. नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेमध्ये वाघ्या मुरळीचं स्थान खूप मोठं आहे. ती परंपरा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि त्या परंपरेतली जी मुरळी आहे, त्या मुरळीची व्यथा, वेदना आणि तिच्या आयुष्याची कहाणी मांडणारी एक गोष्ट रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येते. गोष्टीचं, त्या सिनेमाचं नाव आहे फुला. आणि त्या सिनेमाची टीम आता माझ्यासोबत आहे. तो सिनेमा कसा घडला, मुळात तो सिनेमा का करावासा वाटला, फुलाची वेदना, फुलाचं आयुष्य, त्या मुरळीचं आयुष्य रुपेरी पडद्यावरून का जिवंत करावंसं वाटलं, हे सगळंच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खूप स्वागत तुमच्या तिघांचंही. प्रियांतिका, अभिषेक आणि समाधान. समाधाननी या सिनेमातली गाणी केली आहेत. अभिषेक या सिनेमाचा डायरेक्टर आहे आणि प्रियांतिका मुख्य भूमिकेत आहे. खरं तर मी टीझर पाहिला आणि तुम्ही ट्रेलर रिलीज केलेला नसताना सुद्धा मी तो पाहिला आहे. सो खूप आवडली ती गोष्ट, खूप आवडली. 3 मिनिटांमध्ये तुम्ही जे मांडण्याचा ट्रेलरमधून जो प्रयत्न केला आहे तो पोहोचतोय. तर सगळ्यात पहिला प्रश्न अभिषेक तुझ्यासाठी आहे की हा सिनेमा का करावासा वाटला, फुलाची गोष्ट, त्या मुरळीची गोष्ट का मांडावीशी वाटली? फुला ही फक्त त्यावेळेस एकच मुलगी नाही तर महाराष्ट्रात अशी वाघ्या-मुरळीपर्यंत परत जगणाऱ्या भरपूर मुली आहेत आणि मी लहानपणापासून यात बघत आलोय. म्हणजे मी स्वतः अनुभवलंय हे. मी वाजवलंय, नाचलोय त्यांच्यासोबत. आमचे आजोबा मला घेऊन जायचे यात वाघ्या-मुरळीत. तर तिथे मिळणारी वागणूक जी आहे समाजाची, मी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि एक स्त्री, त्या परंपरेत वावरणारी स्त्री एक उपभोगाचं साधन म्हणून त्यांनी त्याला ठरवून ठेवलं होतं. तर मी बघितल्यावरती नको वाटायचं इतकी म्हणजे अमानुष वागणूक मिळणं एका स्त्रीला आणि आजच्याही काळात अजूनही तसंच आहे. सो हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचावं. म्हणजे ज्यावेळेस लोक ते तुम्हाला नाचताना किंवा तुमचं मनोरंजन करताना ते सुंदर दिसते. पण तुम्ही कधीतरी तिचे एकदा मेकअपच्या मागे जर बघितलं तुम्ही, तिचा चेहरा जर बघितला तर सर तिचं इतका विषय खडतर आहे. हे लोकांपर्यंत पोहोचावं आणि तिला एक छोटासा म्हणजे कुठेतरी मान-सन्मान तिला मिळावा. मुरळी हे आपलं आराध्य दैवत श्री खंडोबा जेजुरीचं हे बरोबर. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. बरोबर. आणि त्यांच्यासाठी सेवादायी म्हणून ह्यांना सोडलं जातं देवाची सेवा करायला. म्हणजे हे देवाच्या अर्धांगिनी, देवाचे हे पवित्र स्थान म्हणणारे यांचं चरण आहे. तर ह्या लोकांना जर अजूनही अशी वागणूक मिळत असेल तर त्याच्यात कुठेतरी बदल व्हावा. लोकांनी त्यांना आपलं म्हणावं आणि त्यांचा सन्मान करावा. ह्यासाठी हा फुलाचा अट्टास आहे. अच्छा. पण तू म्हणालास की तू लहानपणी जायचास, वाजवायचास, ते सगळं बघितलंयस. हे कसं म्हणजे म्हणजे घरामध्ये हे सगळं होतं? तुझी जरा थोडीशी बॅकग्राऊंड सांग ना. आमच्या घरात आमचे आजोबा जे भगवान जावीर आहेत, ते तमाशात जायचे म्हणजे ढोलकी वाजवायला आणि त्यांचं क्लारनेट वगैरे वाजायचं चांगलं. मग ते वाघ्या-मुरळीत आधीपासूनच आपल्या घरातली कलाकारच आहेत सगळे. माझे चुलते सुद्धा वाघ्या-मुरळीत आहेत. मग ते मला न्यायचे वाजवायला, कारण मला नाचायला यायचं थोडं. माझा नाच बघून ते आपली घेऊन जाईल मला. मग काय वाजवायचंस तू? मी कच्ची वाजवायची, वीस उभी असते कच्ची वाजवायची. अच्छा. मग आधी गोळे दिले ते मला बँडमध्ये वाजवायला. गोळे वाजवायला सुरुवातीतून होते. सुरुवातीला ₹25 मला त्यावेळेस पगार दिला होता. हो. नंतर ₹75 वरती आलो. मग नाचायला लागले. वरती मला ₹100 चालू झाले. मग मी नाचायसाठीच फेमस व्हायला लागलो तिथं वाघ्या-मुरळीत. हळूहळू मोह वाढत गेला. मलाही भारी वाटत गेलं ते. आणि जसं मला ज्यावेळेस मुली दिसल्या की बाबा एवढं कसं सहन कर, कारण माझा कॉन्टॅक्ट जास्त व्हायचा. मला बोलायचं, मी जास्त कॉन्टॅक्ट करावं त्यांच्याशी, जास्त बोलायचं, कारण आम्ही नाचायला दोघं सोबत असायचं कायम. बरोबर. मग ते ज्यावेळेस मी एक गोष्ट पाहिली की रात्रीचे 2 वाजले असतील, झोपेतून त्या मुरळीची, आमच्या अंजलीबाईची पोरगी उठून आली होती रांगत. आणि ती चौक जो असतो जागरण गोंधळाचा मांडलेला, तर तिथं रांगत सर तिथं गेली आणि तिने अचूक काही विचार न करता ही नाचत होती. तिनं फक्त घाटी उचलली होती सर. म्हणजे आईचं जे घाटी म्हणून जे वाद्य आहे, तिचा जो मान आहे, तर तिनं सर नकळत उचलला होता. त्यावेळेस तिच्या चेहरा खुशी होती. त्यावेळेस मी तिला बोललो होतो की अंजली, हे तुझं भविष्य आहे म्हणलं, तू खुश होऊ नकोस ह्या गोष्टीवर.
तिनं काय उचललंय बघ, म्हणजे तुझ्या माघारी सुद्धा परंपरा चालवण्यासाठी ती आता सज्ज व्हायला लागली ह्या वयात, म्हणजे ती रांगत आली होती. तेव्हापासून ठरवलं की ह्यांच्यावर काहीतरी प्रकाश पडला पाहिजे, कारण कुणी विचारलंच नाही आजपर्यंत वाघ्या मुरळीला, मग त्यांची दखलही कुणी घेतलेली नाही. सो तेव्हा ठरवलं की आपण काहीतरी करायचं. सर तुम्ही म्हणजे विचारलं, आता ह्या सिस्टीमचा सर मी स्वतः सर व्हिक्टीम आहे. अशा अर्थानं की माझी आजी जी होती ही देवदासी होती सर. म्हणजे जो जोगा चित्रपट आला आहे, म्हणजे चित्रपटावरून सांगायला लागते सर आम्हाला. जोग 3 प्रकार होता. तर माझ्या संपूर्ण कुटुंब सर असं बहिष्कृत केल्यासारखं होतं. म्हणजे याच्यामध्ये मी त्या बहिष्कृत करणाऱ्या लोकांना दोष देत नाही सर, कारण समाजामध्ये बिलीफ्स तसे तयार झालेत की बाबा मुरीच्या पोटी येणारं जे बीज आहे किंवा फळ आहे, तर ते लोक त्यांना समाजात किंमत नाही, कारण ती हे आहे ना, जोगतीन आहे. तर सर मी शिक्षक आहे सर, प्राथमिक शिक्षक आहे. तर 2009ला सर्व्हिसला लागलो. तर 14पर्यंत सर मला स्वतःहून एकही स्थळ आलं नाही सर मला महाराष्ट्रातून कुठलंही, की बाबा तू शिक्षक आहे, तुला पगार चांगला आहे आणि तू करतोस का लग्न, असं. म्हणजे इतक्या सर ते वेदना आहेत की आमची चुकी काहीतरी आमची आजी देवदाशी होती म्हणून सर मला स्थळ येत नव्हतं. आणि लहान असताना सर असे म्हणजे इतके वाईट प्रसंग आहेत की समाजाच्या मीटिंग वगैरे बसले सर, तर आम्हाला लग्नात वगैरे जायला सर आम्हाला मुभा नव्हती सर, कारण तुम्ही जोगतिनीच्या पुढचा तुम्ही लग्नात. त्या लोकांना आता दोष देत नाही सर, ह्या निमित्तानं मला दोष द्यायचा नाही, कारण ते समाजाची तशी म्हणजे ते पण व्हिक्टिमच होते, जे आम्हाला त्रास होते ते पण स्वतः व्हिक्टिमच होते. म्हणजे अशी ही परंपरा आहे सर. म्हणजे कुठला हा धर्म परंपरा मी अजून एकदा रिपीट करतो सर, वाईट नाही सर, पण हे समाजामध्ये जे मी भोगलं आहे सर, किंवा अभिषेकनं भोगलेलं आहे, प्रियंतिकाला अनुभवायला मिळालं आहे सर, हे खरंच अतिशय सर वाईट आहे. आणि याच्यामुळं सर आजच्या सुद्धा जमान्यामध्ये धर्माला कुठेतरी कायमा लागतो सर अशा वाईट वृत्तीमुळं सर. म्हणजे ह्याच्यामध्ये सर 100% बदल झाला पाहिजे सर, आणि हे बाहेर आलं पाहिजे सर, एवढी माझी विनंती आहे. खरं तर ते सगळं अनुभवणं आणि त्याच्याबद्दल काहीतरी करावं असं वाटणं, हा विचार मनात येणं खूप चांगली गोष्ट आहे. अर्थात तू सगळं अनुभवलंयस, त्यामुळे तर तुझ्या चांगलं उतरवू शकतोस तू, पण असा विचार मनात येणं आणि ते रुपेरी पडद्यावरती उतरवणं, हा प्रवास सोपा नाही आहे. हा खूप मोठा प्रवास आहे, कारण हा जो छंद आहे म्हणजे सिनेमा मेकिंग, हे सगळ्यात महागडं छंद असं मानला जातो. तर बाकीच्यांकडे जाण्याआधी तुला रोज प्रश्न विचारायचे की ती गोष्ट कशी सुचली आणि इथपर्यंतचा प्रवास कसा होता, कारण सिनेमा करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. गोष्ट जसं मी तुम्हाला तसं सांगितलं की गोष्ट सुचली, याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. मग ज्यावेळेस आता थोडं लिहित होतो मी, असिस्टंट डिरेक्शन म्हणून मी सिरियल करत होतो, आणि ह्या गोष्टी अशा लिहायचं मला म्हणजे थोडं तेव्हापासून सवय लागली. माझी लाईन नव्हती ही पहिली. आधी कलाकार होतो म्हणून आम्ही ह्यात वावरायचो, परत मी हॉटेल मॅनेजमेंट करून पुन्हा मी ह्यात आलो. अच्छा. ह्यात म्हणजे मला सोडलंच नाही. तुझं गाव कुठलं? मी आटपाडी तालुक्यातलं दिगंची गाव आहे माझं. अच्छा, सांगलीमधले सांगली आटपाडी. आटपाडी. तर मला ते कलेनंच मला पुन्हा इकडे आणलं. मी जॉब सोडला आणि पुन्हा मी ह्यात काम करायचं ठरवलं की कुठेही आता म्हणजे असं भरकटायचं नाही, एक ते एकच पकडायचं. तेव्हा सुचलं की आपण मुरळीवरती लिहायचं. ही गोष्ट त्यावेळेस हातातून होत गेली माझ्या. आणि प्रवास सिनेमाचा सर, ज्यावेळेस आम्ही सिनेमा उभा करतो, म्हणजे मी फिरलो कथेसाठी, त्यावेळेस मी सरांकडे गेलो. आमची संगीत दिग्दर्शक समाधान यावेळी सर आहेत, त्यांना ही गोष्ट ऐकवली. सर कसलाच विचार न करता आमचं पहिलं ठरलं होतं काय की 7 दिवसाचं जे मी काम केलेलं पैशाचं हे करून असं सर 7 दिवस मी करतो सर, आणि तुम्ही मला म्युझिकचं वगैरे सगळे मला सपोर्ट करा. त्याच्यावर हिने बोलले की 7 दिवस कशासाठी करायचं, तर पूर्णच करायचं, मी तुझ्या मागाय. मग ती गोष्ट फक्त मी ह्यांना एकदा ऐकली होती, आणि त्याच्यानंतर आमचा हा प्रवास सुरू झाला. ज्या दिवशी आम्ही शूट केलं सर, मला सांगायला म्हणजे ज्या दिवशी आता 25-24 तारखेला आमचं शूट झालं जुलै, तर एक रात्री आधीपर्यंत सर आमच्याकडे पैसे नव्हते. दुसऱ्या दिवशी जो काही प्रवास झाला सर, ह्या माणसाच्या जीवाला माहिती. तिथून परत कुठंच थांबलो नाही सर. समाधान सर, नाव समाधान आहे तुमचं, पण ही जी गोष्ट आहे, जी रात्र होती जिथं उद्या काय होणार याची गॅरंटी नव्हती, काय केलं, कसं जुळवून आणलं ते सगळं? सर स्वतः मी प्राथमिक शिक्षक आहे, आणि तो एक माझ्या अंगात शिक्षक असल्यामुळे थोडा गुण आला की आपण बाबा शिक्षकांना कसं कुठलीही GR किंवा काही माहिती अचानकच मागवली जाते आणि त्याच्यावर तो अचानक मार्ग काढू शकतो ते एक. आणि अभिषेक बोलला तसं सर, स्टोरी पहिल्यांदा ऐकल्यावरती, मी पण बँड व्यावसायिक आहे, माझा पण घरामध्ये महाराष्ट्र बँड नावाचा बँड आहे, सुनील आयवे माझा भाऊ बघतो. याची जी वेदना आहे ती सर लगेच अप्रोच झाली मला. म्हणजे स्टोरीच इतकी चांगली होती याची, 1 लाईन जी म्हणतो आपण कथा, खूप आवडली सर मला. आणि याचं म्हणणं होतं की आपण सर काहीतरी करू याच्यावरती, ह्याच्या डोक्यात काय फक्त सुरुवात करायची,
तर मी म्हटलं नाही बाबा असं नको करायचं, चांगलंच आपण करूया. तर सर सांगायला मला एक म्युझिकचे ना मला आनंद वाटेल की कसलाही म्हणजे आमच्याकडे निर्माता वगैरे कोण असताना मी गाणी आधी रेकॉर्ड केलेत मी आजीवासनला येऊन, वा. म्हणजे रिदम वगैरे रेकॉर्ड केला. आम्हाला निर्माता कोण आहे माहीत नाही काय नाही. पण नंतर एक चांगली गोष्ट अशी झाली सर, म्हणजे म्हणतो ना आपण इच्छा तिथे मार्गांचा सुविचार प्रसिद्ध सुविचार आहे. तर तसंच आम्ही इच्छेनं सुरुवात केली. मेकिंगला खूप स्ट्रगल झालं सर, सगळ्याच चित्रपटाला होते, मी काही वेगळं सांगणार नाही सर. पैसे पाण्याची जुनाजुनी कारण थोडा त्रास झाला मला. परंतु चांगली गोष्ट अशी झाली सर की आमच्याच गावातले पैलवान अजित जाधव यांना आम्ही त्या गाण्यात थोडे शॉर्ट्स दाखवले चित्रपटाचे थोडेसे, जे परवा गाणं रिलीज झाले मुरळीचं लहान मुलीचं. तर तो माणूस कसला विचार न करता सर, आता पहिल्यावर म्हणतं एक तर डॅशिंग, माझी पर्सनल डॅशिंग, त्याला बघून मला भीती वाटायची. परंतु सर त्यांनी म्हणजे पहिलवानं सुद्धा हळू म्हणून असू शकतं हे मी अनुभवलं सर. आणि त्या माणसानं झटक्यात सर होच म्हणला डायरेक्ट, मग मी पैसे देतो म्हणजे. त्याच्यामुळे सर इतका आनंद वाटला की आता बाबा ही फुलं जी आहे ही 100% फुलणार, म्हणजे असं की चित्रपट पूर्ण होणार ह्याच्यात आता कसलीच हे नाही आपल्याला काय बरं. कारण गावाकडे सर कसं होतं, चित्रपट पहिल्यांदा हुरवून जाऊन माणसं तयार करतायत, शूटिंगला म्हणजे जे नवोदित कलाकार असतात ते फ्रीमध्ये येतात. बरोबर. असं TTM जो प्रकार असतो आपला की बाबा तू थोडंसं कर, असं सुरू होतं ते. बरोबर. परंतु सर निर्माता भेटल्यावरती म्हणले की आता आपल्याला काहीच अडचण नाही कुठले हे, म्हणजे मला सुद्धा म्हणजे कुठले गायक घ्यायला किंवा काही कुठलं प्रोसेस काम करायला कसली अडचण येणार नाही. इच्छा सुद्धा झाली सर, प्रवास पूर्ण झाला सर, अच्छा. काही अडचण नाही सर. मग ही फुला कुठे सापडली तुम्हाला? हिचं सर ऑडिशनमध्ये म्हणजे ऑनलाईन ऑडिशन घेतलं, आम्हाला तेवढा पण नव्हता. मोरक्या चित्रपट केलेले नॅशनल अवॉर्ड विजेते जे हो. अमर देवकर सर आहे, हो. त्यांनी हिची प्रोफाईल आम्हाला पाठवली. आणि सर मी फ्रँकली सांगतो हिची माफी मागून, हिचा सर जो बांधा आहे ना, बांधा म्हणतो आपण म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आम्ही गावाकडची माणसं आहे, स्लिम वगैरे असा प्रकार असतो. पण हिचा जो बांधा होता आता ही थोडी आता स्लिम झाली सर, पण तेव्हा फॅटी होती. फॅटी दिसल्यावरती हा लगेच डन म्हणला का, तर मुरळीचा लुकच नसतो बरोबर सर. बरोबर. कारण जर तुम्ही पॅशनेटेड किंवा असे वेल क्लासिफाईड जर ॲक्ट्रेस आणली असती तर ती कनेक्ट झाली असती. राईट. याचा जो फॅटनेस आहे हा हिच्यासाठी फायदा ठरला सर त्यावेळेला. लगेच आम्ही होकार दिला सर त्यावेळेला. ज्या गोष्टी खरं तर इंडस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी नको असं म्हणतात तीच गोष्ट तुझ्यासाठी फायदेशीर ठरली, हरकत नाही. पण निमित्त काही का असेना, पण एक चांगला सिनेमा, एक चांगली भूमिका तुझ्या वाट्याला आली. पण हे चॅलेंज होतं तुझ्यासाठी खरं तर, कसं निभावलंस? कारण लीड रोल करायचं आहे. जसं की तुम्ही म्हणालात की ते एकतर पहिली फिल्म आहे माझ्यासाठी, आणि सर जसं म्हणाले की जेव्हा कास्टिंग झालं तेव्हा माझं 10-12 दिवस अगोदरच कास्टिंग झालेलं होतं. म्हणजे आय थिंक फुला लीड आहे, पण सर्वात शेवटी झालेलं कास्टिंग फुलाचंच आहे. तर जेव्हा कास्टिंग झालं तेव्हा, आणि ते पण ऑनलाईन कास्टिंग, आणि त्यानंतर 2 दिवसात यांनी मला स्क्रीन टेस्टसाठी बोलवलं. आणि ॲक्च्युली हे खूप जास्त आपल्याला नेहमी सरप्राईजेसची भीती वाटते ना, पण हे प्लेझंट होतं. मी अगदीच नाही होणार अशाच हिशोबाने गेले होते, आणि तेच कारण होतं की वजन माझं वाढलेलं होतं आणि मला असं होतं की नाही होणार आहे, पण तरी पण आपण जाऊयात, काही 4 लोकं ओळखीची झालीच ह्या इंडस्ट्रीतली, अशा हिशोबाने गेले मी. पण त्यानंतर ज्या क्षणाला मला सांगितलं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे, तर 10 दिवस होते माझ्याकडे. आणि भूमिका जसं सर म्हणाले की ती मुरळी, त्या स्त्रिया त्यांच्या ओळखीच्या जितक्या होत्या तितकंच ते जगणं माझ्यासाठी अनोळखी होतं. सो त्या 10 दिवसांमध्ये सरांशी बोलून, म्हणजे मी सांगेल की जी कोर HOD टीम्स आहेत ना, त्या सगळ्यांनी मला मदत केली आहे फुला सापडवण्यासाठी, ती मिळवण्यासाठी. मग तो भाषेचा लहेजा असेल किंवा त्यांचे एक पर्टिक्युलर जेस्चर्स आणि पोस्चर्स असतात नाचताना, तर आय थिंक ते खूप चॅलेंजिंग होतं. तर मी प्रयत्न केलेला आहे निभवायचा, आता बघूया. नाही, ते खूप उत्तम झालं आहे जो ट्रेलर आमच्या समोर आला आहे. पण अभिषेक, जसं हिने सांगितलं की लीड रोल असताना सुद्धा कास्टिंग सगळ्यात शेवटी, काय ते कास्टिंग मिळत नव्हतं, काय झालं होतं नेमकं? नाही, मी आधी मी डोक्यात एक ठरवून ठेवलं होतं की बाबा अशी व्यक्ती आपण तिला घ्यायचं आहे. परत विचार केला की ते प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत आणि आपल्याला जे पाहिजे ते वेळ मिळणार नाही आपल्याला तेवढा. आपल्याला वेळ देणारी मुलगी पाहिजे, जेणेकरून तिनं माझ्यासोबत त्या प्रवासात आलं पाहिजे, त्या लोकांना भेटलं पाहिजे, त्या लोकांच्या काही बॉडी लँग्वेज आहे, त्यांचं बोलणं आहे, तिनं आत्मसात केलं पाहिजे, तिनं स्वतःला ते समजलं पाहिजे. तेव्हा मग आम्ही बघायला चालू केली, चला करूया. मग अमर सरांच्या माध्यमातून आम्हाला प्रोफाईल आली आणि मला ती वाटलं बाबा चला हे हो सकता आहे, मादक आहे आणि लोकांना हेच पाहिजे. तेच डन केलं आणि तिला आम्ही लुक टेस्टला बोलवून घेतली. चला आता आपलं लुक टेस्ट केल्यानंतर आम्ही 3 दिवस हिला वेटिंगलाच ठेवलं होतं. ह्याचं विचारायचं की बाबा काय असं, पण झालं.
लुक टेस्ट आल्यानंतर आम्ही पुन्हा व्यवस्थित डिझाईन केलं की बाबा तिला अजून काय करता येईल तिच्यात, आणि मग तिला आम्ही डायरेक्ट डन करून टाकलं आणि बोलवून घेतलं. मग प्रत्येक वाघ्या मुरळीच्या कार्यक्रमात आम्ही सर घेऊन गेलो. त्यांच्यासोबत नाचायला लावलं, त्यांच्यासोबत बोलायला लावलं, त्यांना भेटायला लावलं, बाबा बोल काय करतात, कसे राहतात. तर ते सगळं तिनं ते त्यावेळेस आत्मसात केलं स्वतःहून राहून. त्यामुळे ते आज आपली फुलं अजून सुंदर दिसली आज, जी आपण ट्रेलर टीजरमधून तुम्ही बघितली. तर ते सगळं ह्या पद्धतीनं आमचं घडलंय. नक्कीच. पण तेच की, कारण मुळात असं आहे की फक्त दिसणं हा एकमेव विषय नाही आहे. तिच्या भूमिकेला खूप साऱ्या म्हणजे छटा आहेत. तिचा डान्स असेल किंवा मुळात अभिनय आणि या सगळ्याच गोष्टी आहेत. सो ते सगळं कसं टेस्ट, कारण ऑनलाईन टेस्ट घेतली होतीस तू. हां, आणि आज फोनवरती बोलणं झालं की डान्सबद्दल काय, हां डान्स आहे म्हणले, डान्स जमतो मला. ठीक आहे चला, डान्स जमतो तर काय आपण डान्स आपण, आणि असा वेगळा काय डान्स आपण वेल कोरिओग्राफ करणार नाही ना. टिपिकल वाघ्या मुरळी जो आहे त्याच्यावर जाणार, त्याला जास्त म्हणजे काय नाही. आम्ही मग डान्स येतोय म्हणल्यावरती काय नाही, मग तिचे डान्स आम्ही व्हिडिओज पाठवून व्हिडिओजवरती घेतल्या बघून, लावणीवरती. मग अरे चला, आहे अंगात गुण आहे आणि वळू शकता आपण, पाहिजे तसं वळवू शकतो. तेव्हा तिला आपण डन केलं की चला या आता तुम्ही करूया पुन्हा. पण आता खरं तर जेव्हा तुमचं सुरू झालं की प्रत्येक वाघ्या मुरळीच्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, ते पाहायला लावणं, हे खरं तर वर्कशॉप होतं. म्हणजे इकडे ती वेगळ्या पद्धतीची वर्कशॉप होता, तिथं तुझं एक वेगळं वर्कशॉप होतं. सो तिथले काही किस्से आहेत का? तू त्यांच्याशी बोलली असशील, भेटली असशील, त्यांच्यासोबत त्यांनी काही गोष्टी सांगितल्या असतील, काही बारकावे टिपले असशील, काही तिकडच्या गोष्टी? म्हणजे जेव्हा मी काही जागरण गोंधळांमध्ये त्या स्त्रियांना भेटले, जी पर्टिक्युलरली मी गोष्ट सांगितली की एक थीन लाईन आहे ज्या मुली स्टेज डान्सर आहेत आणि ह्या मुलींमध्ये. तुम्हाला ती कुठेच स्टेज डान्सर नाही वाटणार, ज्या आपण इन्स्टाच्या रील्सला वगैरे बघतो. तर ते एक होतं. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे डान्ससाठी तर मी म्हणेल की हो, ते उपयोगाचं होतंच. पण जी फुलं मला मिळत नव्हती ना, जी ते एक काहीतरी मला हवं होतं, जे मला ते जगणं माहीत नसल्यामुळे मिळत नव्हतं. आणि मला ते अट्टहासाने स्वतःमध्ये आणायचं नव्हतं की ते दिसणार. दॅट वॉज ऑब्वियस थिंग. पण जेव्हा मला एक 2च मिनटं मिळाले, आय थिंक 2 त्या मुली होत्या, आणि मी त्यांच्याकडे गेले आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होते की तुम्ही प्लीज आमच्या बंगल्यावरती याल का, मला तुमच्याकडून डान्स शिकायचा आहे. तर त्यावर त्या हसल्या. आणि एक मुरळी होती सर, ती खूपच नाचत होती, खूप गात होती. म्हणजे तुम्ही जर तिला तिथे नाचताना बघितली तर तिच्यासारखी खुश बाई दुसरी नाही. पण तीच जेव्हा कोपऱ्यात बसलेली आणि तिचे डोळे, म्हणजे तिने मला विचारलं की तुला का करायचं आहे आमच्यासारखं, हा प्रश्न होता. त्याच्यावरती तिचं माझं काहीच बोलणं नाही झालं. पण ते जे डोळे होते ना, ते मला सापडलेलं तिथं. मी म्हणेन की डान्सपेक्षा किंवा ह्याच्यापेक्षा ते माझ्या कोरिओग्राफरने ते अंगीकारून स्वतः ते माझ्यात ते भिनवलं. पण मला असं वाटतं की ते जे डोळे होते ना, तेच खूप सारं सांगून गेले. त्यानंतर मी फार प्रश्न विचारण्याच्या भानगडीत नाही पडले. मी स्त्री म्हणून रिलेट करायला लागले की जर मीच तिथे असेन आणि माझ्याकडे दुसरा पर्यायच नसेल तर मी काय करेन, तर फुला करते ते बरोबर आहे. सो असं ते होतं. वा. खरं तर हे जे तिने आता सांगितलं, पण ह्या सगळ्यामध्ये संगीत हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि संगीतातून ही सगळी गोष्ट उलगडते. कारण मुळात वाघ्या मुरळी म्हटलं की संगीत हे असलंच पाहिजे. त्यासाठीचा काय विचार होता आणि ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आता येतोय संगीताला म्युझिक रिलीज झाल्यानंतर, त्या सगळ्याबद्दल? सर, इतर संगीतापेक्षा 100% संगीत वेगळं आहे. आता आपण लोकपरंपरेमुळे सगळ्यांना ज्ञात आहे, वाघ्या मुरळी माहीत आहे प्रकार. परंतु तो रेकॉर्ड करताना सर फिल्मी स्टाईलनं किंवा सिनेमॅटिक रेकॉर्ड करताना त्याला बरेच म्हणजे तसं ते रिस्कीच होतं काम. कारण वाद्य तर तीच आहेत, दिमटे आहे, तुंतुन आहे, जे आता मोस्टली आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वाजवले जातात. परंतु सर तो बाज आणणं हा प्रकार आहे ना सर, तो मला थोडा टास्क अवघड वाटत होता सर. म्हणजे घाबरण्यासारखं होतं मला की आपण चाललोय समोर, नवीन काहीतरी करतोय आपण. परंतु सर मी नेहमी सांगतो की आपली मराठी इंडस्ट्री सर इतकी समृद्ध आहे सर संगीताच्या बाबतीत. म्हणजे मला कधी सर हिंदीची भर पडली नाही, कारण मराठीत इतकं काम झालेलं आहे सर. खूप काम आहे सर. म्हणजे आत्ता सुद्धा जे संगीतकार आहेत, खूप काम आहे सर. याच्यातून आपल्याला काहीतरी वेगळं पण दाखवायचं आणि प्लस ह्यांना आवडलं पाहिजे, डिरेक्टर सरांना. कारण आपण यांना मदत केली म्हणून आपलं सगळं वाजलं पाहिजे असं सर काय नव्हतं प्रकार तो. आणि आनंद असा वाटला सर मला याच्यामध्ये. एकूण मला 7 गाणी सर करायला मिळाली. वा. की चित्रपटात मला वाटायचं एखादं गाणं माझं यावं असं, यासाठी धडपड आहे सर. मी 7 गाणी मिळाली सर मला याच्यामध्ये. आणि मदत सर मी आवर्जून नाव घेईल सर याच्यामध्ये. अवधूत वाडकरची आपली आजी वसंतची आहे, बरोबर, खूप मदत झाली त्या माणसाची सर मला. रिदमिस्ट आणले मी, तर तो ऑरा घेत असताना त्यांची मला सर खूप याच्यामध्ये मदत झाली. म्हणजे वाद्य मगाशी म्हटलं तसं वाद्य तीच आहेत, तरी पण सर माझी गाणी जरा थोडी वेगळी वाटतात. की त्याच्यामध्ये मी
कुठलाही म्हणजे अकॉस्टिक जो आहे ते सोडलं नाही सर मी. आता आधुनिक ह्याच्यामध्ये खूप VST आल्यात किंवा बरोबर. किक वगैरे असं खूप वापरले जातात. ते सर मी कटाक्षानं टाळलं की बाबा थोडं गाणं म्हणजे गावाकडे लागतं, बास वाजला पाहिजे म्हणतात असं, ते कमी वाजू दे, पण तो त्यांचा आपण ऑर आणि तोर आहे तो सोडायचा नाही. कारण वा. त्या गाण्यामध्ये सर एक मजा अशी असते की ती वादळ जे असतात ना कायम स्पीड न वाजवतात सर ते. हो. त्यांना किती म्हणून तुम्ही सांगा जरा स्लो वाजवा, सुट्टी देत नाही सर ते. म्हणजे वाद्याचं आणि त्यांचं ते हो. असं जसं नवरा बायकोचं भांडण असते ना सर, प्रेमाचं भांडण तसं त्यांचं असते ते. गाणं संपेपर्यंत ते आडवे उठाव मारणं किंवा मुकडे घेणं आणि स्पीड न वाजवणं ही त्यांची लय मजा असते. मुरळी दमली का त्यांना आनंद होतो सर, की माझ्या तालानं मुरळी दमली पाहिजे. तशी वेगळ्या पद्धतीने जुगलबंदी सुरू असते. जुगलबंदी सुरू असतं सर. मग त्यांचं काही घेणं देणं नसते, मुरळीकडे बघत नाही ते, त्यांचे डोळकीवर असतात ते सर. बरोबर. मग सर मजा आली सर. जसा हिचा वर्कशॉप झाला सर तसा डिरेक्टर सरांनी मला सुद्धा 4-5 महिने सर सलग कार्यक्रमाला गेलो सर सलग. म्हणजे काही गाण्यामध्ये सर आम्ही ज्या त्यांच्या आरती वगैरे घेतल्यात की ज्या ह्याच्या आधी कधीच रेकॉर्ड झाले नाही सर त्या. ते मी सर आनंद वाटतो सर मला सांगताना सगळं की ते मी पहिल्यांदा सर रेकॉर्ड केले सगळं त्यांचं जे म्हणजे त्यांच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा भैरवी असते युज्युअली, तर ती कशी असते तर ती मला सर ह्याच्यामध्ये सगळं करायला मिळालं सर. मला भारी वाटते सर. वैशालीनी पण खूप सुंदर गाणं गायलं आहे, सो त्या गाण्याबद्दल पण थोडंसं. वैशाली सामंत यांना गवळणसाठी मी घेतलं होतं सर. 3 अंतरी सर गवळण आहे, खूप मोठी आहे. मग भीती वाटाय सर आता सगळे सिंगल्स आहेत ते 3-3.5 मिनिटाचे येतात. इंडस्ट्रीच्यापेक्षा आपण वेगळं करायला लावले. एकतर आपण पहिल्यांदाच येतोय आणि असे 5-5 मिनिटं जर गाणे आणले तर आपल्या ऐकतील का मधूनच स्किप करतील ही याची भीती वाटायची सर. परंतु सर वेगळा अनुभव आला मला, कारण गवळणचा जो पारंपरिक बाज आहे आणि गवळण म्हटलं का आपल्या महाराष्ट्रात सर एकच नाव येते, वैशाली सामंत. जसं सगळा महाराष्ट्र फॅन आहे तसा मी फॅन आहे. कारण वैशाली सामंतचा हा फक्त मी सागरिकाची कॅसेट यायची त्याच्यावरती छोटा फोटो बघितलेला असायचा की बाबा वैशाली सामंत म्हटलं माठाला गेला दाड असे गवळण येतात. आणि जेव्हा मला चित्रपटात गवळण सर करायला मिळाले पहिल्यांदा डोक्यात ठेवलं वैशाली सामंतसाठीच आपण करायची. मग स्केल वगैरे सगळे चेक केलं सर की बाबा यांचा आवाज कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जाऊ शकतो, त्यांचा शब्द झाले ह्याचा कसा आहे, हा सगळा प्रकार सर मी हे केला. आणि जेव्हा ताईंसोबत रेकॉर्ड करण्याची हे आली थोड्या शिस्त आहेत त्या. भीती वाटली सर आपण नवीन आहे आणि यांच्या आता फेस यांना करतोय आपण, परंतु सर शिस्त आहेत पण सपोर्टिव्ह इतके आहेत की समोर बसल्यावरती कळलं की शांत म्हणण्यासाठी समाधान कॉम्पोजिशन तुझं आहे आणि तू सांगशील तसंच मी गाणार आहे, त्याच्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. मला पहिले सगळे नोटीस सांग, गाण्याचं नोटिशन सांग, तुला काय अपेक्षा सांग. तिने सर सगळं माझ्याकडून सर विचारून घेतलं. म्हणजे सगळ्या सिंगरांनी सर वैशाली माडेने मदत केली, रोहित राऊतनं मदत केली, त्याच्यानंतर आपले रवींद्र खोमणे आहेत, वैशाली कुलकर्णी, वैष्णव दोळे, सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला. त्याच्यामुळे सर त्या गाण्यातलं सगळं सर चांगलं बाहेर आलं सर. गाण्यातून मला आनंद वाटला. आता हे जे सगळं शूट झालं, ट्रेलर आला किंवा सिनेमा रेडी झाला, या सगळ्या प्रवासामध्ये ज्यांच्यासोबत तुम्ही शूट केलं म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही गेला होतात त्या लोकांनी, वाघ्या मुरळी या सगळ्यांनी हा सिनेमा बघितला आहे का? त्यांनी काही त्यातल्या काही झलक वगैरे त्यांना दाखवली आहे का तुम्ही? हां, आपले टीजर ट्रेलर आपण त्यांना दाखवला. मी प्रवास करत असताना म्हणजे मी स्टुडिओतून घरी चाललो होतो आणि पार्टी ओळखीची होती माझी आणि मी गेलो तिथं. मग आता मला डिस्टर्ब करायला नाही, चालू दे यांचं बघत होतो आम्ही सर. बरं का, तिथं पण असंच धिंगाणा चालू होता. लहान लहान पोरं पैसे नोटा घेऊन अशी बसली होती. 5वी-7वी पोरं असतील ती. आणि ठीक आहे चालू दे म्हटलं. आणि पोरगी असेल एक 16 वर्षाची पोरगी असेल नाचायला बारकी. तिथं संपला कार्यक्रम. मी पार्टी दादाला म्हणलं बाबा थोडं मला मुलींना भेटव. त्या 3 मुली काही माझ्या ओळखी नव्हत्या, फक्त रिदमवाली माझ्या ओळखी. तिने रन अँड थ्रोमध्ये आम्ही गेलो आतमध्ये, तिला दाखवलं की बाबा असा असा सिनेमा करतोय सर. आधी तिला पूर्ण ट्रेलर आणि टीजर दाखवला. सर ती टीजर म्हणजे ट्रेलर बघितल्यानंतर 2 मिनटं अशी काही बोलली नाही सर. ती काहीच बोलल्या नाहीत, शांत होत्या. मी आणि मग विचारलं की ह्यातलं काय कळलं का? तर तुम्ही ह्याचं काय करणार आहे म्हणले, यूट्यूबवर टाकणार आहे काय? ही सिनेमा करतोय म्हणलं, आपण चित्रपट करतोय. ह्या ज्या नाचताय ना ह्या तुम्ही आहेत म्हणलं, मी ह्या ज्या बघितलेल्या आहेत. आणि हे जे तुम्ही दाखवलंय ते आम्ही भोगतोय अशा त्यांच्याकडनं आल्यावरती म्हणलं सर आपण जिंकलं. वा, क्या बात. हे जे आहे हे आमच्यासोबत होतंय आणि आम्ही उत्तर तर देणार कोणाला, म्हणजे आम्हाला विचारणार तर कोण नाही. बरोबर सर एक परवा दिवसाचा किस्सा आहे. म्हणजे जर विचारायला गेलं तर मारहाण असते. हो, थोर कलावंत आहेत आपल्या विटाबाई भाऊ हो. मांग, तमाशाला काल परवा सर मारहाण झाली सर. अशा वाघ्या मुरळीमध्ये सुद्धा मुलींना मारहाण झाली. मग ते एकतर कुठं गुन्हा दाखल करू शकत नाहीत किंवा काय नाही, त्यांचं सर कुणीच दखल घेत नाही. आज 2026 मध्ये सुद्धा ही तर मग जुन्या काळापासून चालताली परंपरा. तर असं वैवाहिक त्यांचं किती शोषण झालं असेल बघ. ह्याला जबाबदार कोण किंवा ह्याच्याकडे लक्ष देणार कोण? ह्यासाठी हा सिनेमा करू वाटला.
मग प्रत्येक आता रील्स बनवल्या आहेत सगळ्या मुरळ्या मला फोन करतात, दादा छान वाटतंय बरं का, आमच्यावर काहीतरी येतात. एक तर सकाळीच फोन आलाय की तुम्ही आमच्याबद्दल काय वाईट बीट टाकताय का त्यात. आम्हाला तसं तर नाही म्हणलं, तुम्ही बघा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही कसं जगताय, आणि तुमचं जे जगणं मी स्वतः बघितलं किंवा जो समाज अनुभवतोय तो एक मोठ्या पडद्यावर दिसणार आहे, जो महाराष्ट्र बघेल तुम्हाला. वा. आता ह्या सगळ्या कमेंट्स येतात, हे ऐकून आता छान वाटतंय, पण जेव्हा तू प्रत्यक्ष तुमचं शूटिंग सुरू होतं किंवा कॅमेरासमोर उभी राहिली असेल तेव्हा मात्र वेगळं टेन्शन असेलच नक्की. कारण तुझं बॅकग्राऊंड जसं तू सांगलेस की थिएट्रिकल बॅकग्राऊंड आहे. कॅमेरासमोर तू कधी काम केलं होतंस याच्या आधी, आणि एक असा एक सिनेमा की ज्यात आपण लीड रोलला आहोत, सेटवरती काय झालं? मी याच्या आधी सिरियल केली होती, पण मी ती खूपच कमी काळासाठी केली होती. म्हणजे त्यानंतर एक ॲक्सिडेंटमुळे मला तिथून तो एक ब्रेक घ्यावा लागला, आणि ते वजन वाढण्याचं कारण आणि त्यानंतरची मिळालेली फिल्म, म्हणजे हे असं सगळं ती ही आहे. सो अपघात पण कधी कधी चांगले एक्झॅक्टली पथ्यावर पडतात. हो. आणि एक थिएटर आर्टिस्ट असल्यानंतर ना, की ते तुमच्यावरती ते संस्कार असतात ना, की जेव्हा तू त्या कॅरेक्टरमध्ये जातेस तर तुला विसरायचं आहे तू काय आहे ते. आणि सुदैवाने ना, की जे माझे डिरेक्टर्स आहेत किंवा क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत, तर मला जेव्हा अमर सरांनी, जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले, जेव्हा सिलेक्शन आणि हा सगळा प्रोसेस झाला, तर त्यांनी मला ना एकच सांगितलं होतं. ते म्हणाले की मी खूप एक्सपेक्ट करतोय आम्ही वगैरे, आम्हाला हे तुला काहीच प्रेशर नाही द्यायचं आहे. पण ते म्हणाले की एवढीच इच्छा आहे की जे कोणी गाणी बघतील, ट्रेलर बघतील, मूवी बघतील, आणि जेव्हा तुला बघतील तेव्हा त्यांना नाही वाटायला पाहिजे की तू एक नॉर्मल थिएटर करून आलेली मुलगी आहे, तू त्या ताफ्यातलीच मुलगी दिसायला हवीस. तर ते होतं. मी पहिल्या क्षणापासून शेवटच्या ह्याच्यापर्यंत डोक्यात तेच होतं की मी कुठेच मी आहे असं नाही वाटलं पाहिजे. सो त्याच्यासाठीचा तो अट्टहास होता. आणि पहिल्या दिवशी तर खूप नर्वस होते, पण जेव्हा डान्ससाठीची जी नाईट होती तेव्हा ती सुरुवात होती, तर आय थिंक तेव्हाच मी खरी खुलले असेल फुला म्हणून, कारण मी खूप नाचले होते तेव्हा. आणि तेव्हा एक झालं की ओके, आता आपल्याला थोडं जमते, कारण नंतर ह्यांच्याकडून पण त्या प्रतिक्रिया आल्या की ओके करतेयस, नाचतेयस असं. सो यस, तेच एक डोक्यात होतं की मी अभिनेत्री किंवा हे नाही यायला पाहिजे, तिथे ती फुलंच दिसली पाहिजे. सो आणि ते जर थोडंफार जरी ते दिसत असेल तर ते ह्या लोकांचं क्रेडिट आहे. कठीण प्रसंग कुठला होता का शूटमधला की जिथे वाटलं की यार हे कसं होणार आहे आपल्याकडून एखादा सीन? कारण खूप शेड्स आहेत यामध्ये, म्हणजे तो एक रोलर कोस्टर राईड सारखा अनुभव आहे. म्हणजे याच्यात लव्ह स्टोरी आहे, तो तिचा स्ट्रगल आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मला ना तिची एक फेज आहे ज्याच्यामध्ये तिचं आईपण दाखवलेलं आहे. सो त्या बाळासोबतचा तिचा तो स्ट्रगल आहे. तर मला ते माझ्यात, म्हणजे बाई म्हणूनच असेल ते, की ते मातृत्व जे अतोनात भरलेलं असतं स्त्रीमध्ये मुळतःच, तर ते लेकरू जेव्हा माझ्याकडे दिलं होतं तर त्या 2 मिनिटामध्ये मला त्याच्याशी काहीतरी बॉन्ड झाला होता. आणि मग ते त्याच्यासोबतची तिची ती फेज आहे. तर मला असं झालं की आई म्हणून ते कितीच वाईट वाटत असेल. आणि तिथे मी, म्हणजे बाकीच्या फेजेसमध्ये जसं मी म्हणाले की मी रिलेट करत होते, पण इथे मला रिलेट करू वाटे ना, कारण ते खरंच खूप दाहक आहे. आणि ती स्त्री आणि ज्या वयातलं ते पात्र आहे, 22-23व्या वर्षी इतके कठीण प्रसंग येतात. तर मला असं वाटतं की सगळंच खूप दाहक आहे, पण मला प्रियांतिका म्हणून तिच्या बाळासोबतचा जो तिचा स्ट्रगल होता, म्हणजे ते मला खूप जड गेलं ते करणं. तू तर ते सगळं पाहिलं होतंस, म्हणजे हा जो प्रसंग आता ती सांगते तो वेगळ्या अर्थाने तू अनुभवला होतास. मला सांग की पण त्यांचं मत काय होतं जेव्हा तू त्यांना सांगितलंस की ते त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी होती की ती आपल्या मुलीने घाटी उचलली आहे, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं कौतुक आलं असेल. पण जेव्हा तू त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिलीस की घाटी उचलणं म्हणजे पुन्हा मुरलीचं आयुष्य तिने जगणं आहे, आणि मुरलीचं आयुष्य जगणं म्हणजे काय तुम्ही आता भोगताय, ते सांगायचा प्रयत्न केलास, त्यांच्या काय रिएक्शन होतं तेव्हा? किंवा त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे की असं काहीतरी होऊ शकतं आयुष्यात पुन्हा तिच्या बाबतीत? त्यांचं कसं आहे माहिती सर, मी तिलाच नाही तर मी प्रत्येकाला सांगितलंय. आणि ज्या वेळेस सांगत होतो, सीताबाईंची एक मुलगी होती कोमल, अशीच होती. तिला मग सारखं सांगायचो की लहान होती, 7वीला 6वीला असेल तेव्हा सांगायचो, पोरे कशाला नसती म्हणलं तू यात, तुला कळतं म्हटलं, परत हे असलंच करायचं आहे तुला. सारखं सांगून मग ज्यावेळेस कार्यक्रमाला जायचो मी त्या दिवस तिला पहिलं का असं डोक्यात करायची, काही इडीबिड आहे काही, थांब जरा करू नको, शाळाच बघा, असं सांगत सारखे 2-4 कार्यक्रम झाला. ती आली का आईपाशीच लपून बसाई, आणि आईपाशी लपून बसली का मी म्हणायचो सांगायची तर तिला जरा थोडं काहीतरी शाळा शिकवणार कोण,
आणि कशासाठी शिकायचं. बरोबर. कारण की तिला बाप कोण आहे माहीत नाही. तिला शिकवायला म्हणजे जबाबदारी पण मला म्हणजे तुम्ही घ्या ना जबाबदारी. बरोबर. आता तर एक वाक्य खूप छान आहे खरं तर, की एखाद्या चांगल्या घरी मुरळी जन्माला येऊ शकते, पण मुरळीच्या मुलगी घरी चांगली मुलगी कधी चांगली जन्माला येऊ शकत मुलगी, नाही. हा, हे बरोबर. खूप खूप जबरदस्त म्हणजे वाक्य आहे. आणि ते सगळे त्या अख्खं सिनेमाचं सार असल्यासारखं हे वाक्य आहे. आणि तू आता तो जो प्रसंग सांगतोस त्यावरून मला ते आठवलं. आणि त्यांनी परत मला समजवलं की आमच्या आयुष्याला हे दिलेलं आहे आणि आम्हाला देवाण दिलंय. देवाण दिलंय म्हणल्यावरती फुलं आता पुढं काय बोलणार आपण. जर त्यांना ते वरदानच आहे आणि आम्हाला बघ एकतर आमचं घर चालत नाही, नाचतो त्यातनं आम्हाला पैसे मिळतात, त्यातच आम्ही सुखी आहे, समाधानी आहे, एवढंच. आणि त्यांचं सीझन मध्ये सर 6 महिने, 6 महिने ज्यांना कुणी कामाला घेत नाही. कामाला जर कोणी विचारलं तर मुरळीला कोण काम द्यायचं. मुरळी नावाचा त्याग हा त्यांच्या आयुष्यासाठी लावलेला गेलेला. तिला मुरळी म्हटलं का लोकांची नजर बदललीच. बरोबर. म्हणजे तिला आपणच काय कुणी दत्तक घेऊ शकत नाही सर. मी आज म्हणत होतो की एखादी दत्तक घेतली तर कदाचित एका मुलीचा आयुष्य वाचेल. मग तेव्हापासून मी सांगणं बंद केलं, कारण की आता आणि ते ऐकत नाहीत सर. कारण मग तर सांगून उपयोग नाही, आपण त्यांना उत्तर पण दिलं पाहिजे ना, की म्हणजे पर्याय पण दिला पाहिजे. आज त्याचं आता हयात नाहीत त्या सीताबाई मुरळी म्हणून आहेत त्या सर. आज त्या मुली ज्यावेळेस मनीषा नावाची तिची मुलगी आहे मोठी, तिला विचारावी सर मी सगळे. तिच्याकडे मी माहिती घ्यायची, मुरळी तुझं काय आहे, तुझ्या नवऱ्याबद्दल सांग, 2 पोरं आहे तुझी. ती मग कधी सिरियस घेतलं नाही. मला टाळायची ते, तिला सारखी येते येड्या, मला तीच विचारते माझा तुझा नवरा कोण आहे आणि काय, सगळं ते चालू आहे. मग कशासाठी चाललंय एवढं. मी पिक्चर करणार आहे म्हणलं तुमच्या आयुष्यावर, तू त्यात काम कर, माझी इच्छा आहे तू माझ्यासोबत तिथं असावीस. होय होय म्हणायची, फोन केला उचलाय नाही फोन. आज भेटल्यावर ट्रेलर टीचर बघितल्यावर तिला असं वाटायला लागली, ती गिल्टी फील करायली सर आता की मी तुला त्यावेळेस टाळलं होतं, मी मुद्दाम टाळलं तुला, की मला कसं वाटायचं तू आमच्या संग नाचतोय, कुठनं पैसा येणार आणि काय येणार, तू पिक्चर करणार असं मला स्वतःला वाटायचं. म्हणली आज तिला मुलगी आहे आणि मुलगा आहे. आता तिनं मला एक फोन केला होता की ढोलकी कोण शिकवतंय काय. मी म्हणलं आता कोणाला शिकायची ढोलकी, तर तू शिकवतो का ढोलकी. म्हणलं नाही, म्हणलं मी ढोलकी शिकवत नाही, म्हणलं मी रँडम वाजू दे, म्हणलं मी शिकलेलं नाही, असं वाजू दे मला आजूबाजू ह्याच्यामध्ये. मग मी विचार दिला कोणाला शिकवायला, तर भाव आहे म्हणली माझा. म्हणजे भाव आता कितवीला आहे, 8वीला आहे. मग त्याला ढोलकी वाजून काय करणार म्हणली तू. काय नाही पार्टी ढोलकीवाला नाही, मला ढोलकीला शिकवायचं आहे. मग शाळा बंद केली, शाळा त्याची सर 9वीत शाळा त्या पोराची बंद केली आता मागच्या 3 वर्षापूर्वी, 3 ते 4 वर्षापूर्वी. मग हे अजूनही चालू आहे. मग शिक्षणाचं कसं झालं, ह्यांना एकतर त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचत नाहीत, ज्या असतील मे बी, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. जरी पोहोचलं तरी त्याचा आत्मसात घेत नाही. मग ह्याच्यावर काम करण्यासाठी, वाघ्या मुरळीवर त्यांच्या सुविधा, त्यांचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी आज म्हणजे महाराष्ट्र राज्यात वाघ्या मुरळी परिषद एक राबवली जाते, ज्याचे अध्यक्ष आहेत मार्तंड साठे सर. तर ते हे आता त्यांना मार्गदर्शन करतात, म्हणजे त्यांच्या अडचणी हे त्यांच्या माध्यमातून दूर करतात सर. म्हणजे कुणाला प्रॉब्लेम आला तर एक किस्सा झाला होता की माझा भाऊ त्यात होता आणि आता आम्ही कसं आज बोलतो ना फ्रेंड म्हणून, टीम आहे आपली, आम्ही बोलणार एकमेकासोबत. तर तिथं काय झालं की तिच्या संग आम्ही गंमत केली, मस्ती. म्हणजे असं आमच्या भावाचा एक पॅड वादक होता, त्यानं बोलला आता हा वारी होणार कार्यक्रमात. तर सर पुन्हा ती पार्टी कार्यक्रम संपल्यानंतर एका मारहाणाला गाडी थांबवून त्या कलाकारांना मारहाण केली सर त्या व्यक्तीनं, ती या संघ का बोलला म्हणून. मग हे कशासाठी, म्हणजे आता हे जे आहे वाघ्या मुरळी, एक काही लोकांनी उपभोगाचं साधनच करून ठेवलंय. एंटरटेनमेंट फक्त एंटरटेनमेंट. आता जर देवाला अर्पण केलेली स्त्री आहे, देवाला अर्पण केलेली स्त्री अजूनही समाजात अपवित्र का ठरते सर, उत्तर मला अजून मिळालेलं नाही. खरंय. तो हा असा प्रवास आहे आमचा. म्हणजे दुसरीकडे असं म्हटलं जातं की ही परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे. दुसरीकडे ही एक बाजू, आणि दुसरीकडे त्यांना आपण ज्या पद्धतीनं ट्रीट करतोय, समाजात ज्या पद्धतीनं वागवतोय, माहीत नाही याचं उत्तर काय. आणि मला वाटत नाही की तुला याचं उत्तर अजून मिळालं असेल, कारण तू फक्त हा प्रश्नच मांडू शकतोस. फुला हा प्रश्नच मांडायचा म्हणजे प्रयत्न करताय हा सिनेमासुद्धा. आता हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, लोकांनी ह्या सिनेमाला यावं, सिनेमा म्हणून येऊ नये, तर ती एक वेदना आणि ती जी परंपरा आहे, ती जी मुरळी आहे, तिचा अंतरंग जाणून घेण्यासाठी इथवर आलं पाहिजे. या सिनेमासाठी तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीनं ह्या सिनेमाच्या मागे उभे राहिलात, हा सगळा प्रवास अनुभवलाय. आता लोकांपर्यंत घेऊन जाताना काय वाटतं आणि लोकांना काय सांगाल? सर मी एवढं सांगेन, तुम्ही जो आता प्रश्न केला की आपली संस्कृती टिकली पाहिजे, परंपरा टिकली पाहिजे, आणि तुम्ही या दोघांना सर प्रश्न विचारला की हे करत असताना तुम्हाला त्यांची रिप्लाय काय होते, तर सर तुम्हाला मी सांगू इच्छितो की यांच्यासोबतच
म्हणजे आमच्या चित्रपटात मुख्य भूमिका केलेला एक आकाश नवगिरे आणि अश्विनीताई, असे 2 वाघ्यामुळे आमच्या सोबतच सर असायचे. अच्छा. त्याच्यामुळं आम्हाला कधी भीती वाटली नाही सर. जे आम्ही दाखवतोय त्याच्यावरती ज्या काही आक्षेपार्ह गोष्टी आहेत की तिच्या आयुष्यात येत आहेत, ते दोघं ते बघत होते सर. म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की हे दोघं रिलॅक्स आहेत म्हणल्यावर ह्याच्यात आपण व्यवस्थित दाखवते आपण. म्हणजे असं काही चित्रीकरण लिबर्टी काही घेतली नाही सर. बरोबर. जे घडते तेच दाखवलं. आणि सर दुसरा भाग असा झाला की सर ही जी परंपरा आहे किंवा कोणताही धर्म असू दे, देव असू दे, परंपरा असू दे, हे लोकांसाठी आहे, श्रद्धा सगळ्यांची असते. परंतु सर माझा असा आक्षेप आहे की या परंपरेचा, ह्या देवधर्माचा उपभोग घेणारा एक समूह आहे सर. त्या समूहाचं सर ही वेद नाही सर. तिने केलेलं आहे सर. हे कुठला धर्म असं सांगत नाही की मुलीला असं वागवा. एक समूह आहे की त्यानं ठरवलं आहे की बाबा आपल्याला ह्या नर्तिकेचा उपभोग घ्यायचा आहे, हिच्या जीवावरती आपल्याला पैसेच कमवायचे आहेत, ह्यांना आपल्याला ट्रीटच चांगलं करायचं नाही. त्या समूहानं सर हे केल्यामुळे हे सर ही वेदना आपल्याला दिसते समाजात. ॲक्च्युली ही खंडेरायाची परंपरा आहे. सगळ्या पूर्ण महाराष्ट्राचं ते खंडेराय आराध्य आहे सर. ते असं कधीच कोणाला सांगणार नाही की बाबा तुम्ही एखाद्या माझ्या भक्तीने असं वागवा. तर मी सर महाराष्ट्रात सर एवढं सांगेन की आम्ही सर प्रयत्न केलेला आहे की जे कधीच अंधारातून समोर आलेलं नाही, जी मुरळी तिच्या आयुष्यामध्ये ती सर हिरोईनपेक्षा मोठी आहे, तिला वाटते तसं तसं. कारण ही जी फुलं आहे ही खूप प्रसिद्ध आहे, हिचा नाच बघायला सगळा अशी गर्दी जमते आहे. परंतु तिच्या आयुष्यात काय खाजगी लाभमध्ये घडते हे आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे सर. आम्हाला सर अभिमान वाटतो की आम्ही एक पहिला चित्रपट करत असताना की समाजाला काहीतरी द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सर. ह्या लोकांकडून सर आपल्या अपेक्षा आहेत मुळीकडून, परंतु सर त्यांना ती वेदना नाही, जाणीव नाही. तुम्ही जर वारंवार विचारताय की त्यांना सर ती जाणीवच होत नाही की मोठ्या महापुरुषांनी सांगितलं की बाबा जो गुलामी जगतो त्याला जर गुलामी जाणीव नाही झाली, बाबासाहेबांनी म्हणली होती, त्याशिवाय तू बंड करून पेटून उठणार नाही. त्यामुळे जेव्हा अभिषेक प्रश्न विचारायचं त्यांना की तुझ्या नवरा काय किंवा हे जे, तर हसून टाळतात. कारण बोलणार काय, आणि जर ते बोललं तर ती खपली. हां सर, त्यांना जाणीवच नाही की बाबा शिक्षण घेऊन मी चांगलं होऊ शकते किंवा मी उत्तम डान्सर आहे म्हणजे मी एखाद्या TV चॅनलवर जाऊ शकते, ह्याची त्याला जाणीवच नाही. त्याच्या पुढे कसं आहे की आपण नाचायचं, पैसे मिळतात, विषय संपला. माझा नवरा कोण आहे, माझा मुलगा काय करणार, त्यांना काय माहीत नसेल सर. असे बरेच सर तुम्ही जे मागापासून शब्द वापरताय इतक्या छाटा येऊन गेले सर. म्हणजे मी चित्रपटाचं पार्श्वसंगीत केलं सर. चित्रपट बघताना मी 1000 वेळा चित्रपट बघितला सर. अजूनही सर रडतोय मी. काही प्लॉट असे येतात की डोळ्यात पाणी येते सर. कारण पार्श्वसंगीत असताना ते इमोशनला कनेक्ट खूप वेळा झालो सर मी. तर 100% सर सगळ्यांनी हा चित्रपट बघितलाच पाहिजे आणि याच्यावरती काम झालं पाहिजे सर. म्हणजे काम म्हणजे या अर्थानं म्हणेल की कमीत कमी आमचं असं म्हणणं आहे सर, समजा 1000 मुलींचा चित्रपट बघितला तर फुलांनी जी धडपड केली आहे जगण्यासाठी, तर 1000मध्ये 2 जरी सर सुधारले तर आमचं फलित झालं असं समजतं सर. आणि समाजात सुद्धा त्यांच्याकडे बघण्याचा 100% सर दृष्टिकोन बदलेल हा चित्रपट पाहिल्यावरती. नक्कीच. आणि खरं तर खूप मनापासून तुम्ही हा सगळा प्रयत्न केला. तुमचे भरलेले डोळे ते सगळं सांगतायत की आणि हा व्यवसाय म्हणून किंवा आपला छंद म्हणून तुम्ही ही गोष्ट निवडलेली नाही आहे, तर ते तुम्ही जगलाय. अभिषेकचे स्वतःचे अनुभव आहेत, तुमचे स्वतःचे अनुभव आहेत, तू हे सगळं जवळून बघितलंयस आणि त्यामुळेच ते सगळं उतरलंय. आणि भरून येणं हा जो विषय असतो तो सहजासहजी होत नाही. आणि आत्ता तर इतकी कोरडी झाली आहेत माणसं सगळ्याच परिस्थितीमुळे, आणि दररोज इतक्या गोष्टी घडत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी तुम्ही ओलावा जपण्याचा प्रयत्न करता आणि तुमचा तो ओलावा त्या लोकांप्रती आहे, त्या समुदायाप्रती आहे की जो आजवर दुर्लक्षितच राहिला होता. आणि आजवर फक्त तो काय म्हणू आपण त्याला की फक्त त्याचं शोषणच होत होतं. सो त्यांना न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. तुमच्या या प्रयत्नांना खूप यश मिळो, भरभरून यश मिळो. आणि लोकांचं फक्त असं प्रेम नव्हे तर त्या समुदायापर्यंत ते प्रेम पोहोचावं, या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि एक सुंदर कलाकृती आमच्यासमोर घेऊन येत यासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.